जय शिवराय मित्रांनो महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती एक नवीन योजना ऍड करण्यात आलेली आहे, ती म्हणजे कोरडवाहू क्षेत्र विकास योजना। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मित्रांच्या माध्यमातून विचारणा केली जात आहे की नेमकी ही योजना काय, कोणत्या जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जाते, कोणते शेतकरी याच्यासाठी अर्ज करू शकतात आणि याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या सर्वच्या सर्व योजना या महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातून राबवण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने प्रत्येक योजनेच्या बाबी या महाडीबीटी पोर्टलवरती ऍड केल्या जात आहेत। यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की सोलर पंप ऍड करण्यात आलेले आहे आणि आता याच्यामध्येच कोरडवाहू क्षेत्र विकास ही योजना देखील ऍड करण्यात आलेली आहे। मित्रांनो, राज्यातील 34च्या 34 जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जाते, परंतु योजना राबवली जात असताना प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात ही योजना राबवली जात नाही। पर्टिक्युलर त्याच्यामध्ये गावाची निवड करून त्या गावामध्ये ही योजना राबवली जाते। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल याच्यामध्ये कोणता नेमका लाभ दिला जातो, काय या योजनेचा उद्देश आहे। मित्रांनो, याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर कोरडवाहू क्षेत्रातील जे काही शेतकरी असतील अशा शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ करणं, त्यांच्या एकात्मिक पीक पद्धतीला प्रोत्साहन देणं, अशा प्रकारच्या बाबीचा विचार करून 2015 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पावसाच्या पाण्याचा कार्यक्षम वापर करणं, मृदा आरोग्य व्यवस्थापन असेल, फलोत्पादन असेल, पशुधन असेल, मत्स्यपालन असेल, याचबरोबर आपण जर पाहिलं तर मधुमक्षिका पालन असेल, अशा वेगवेगळ्या बाबी याच्या अंतर्गत ऍड करण्यात आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या योजनांचं अभिसरण करून त्याच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ दिले जातात। पूर्णच्या पूर्ण म्हणजे राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्यासाठी तिचं कार्यक्षेत्र आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2025-26 या वर्षाकरता प्रत्येक उपविभागातून 2 प्रकल्पाची निवड करण्यात येणार आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर किमान 20 हेक्टरचा एक प्रकल्प समूह असणार आहे, त्याच्यासाठी आराखडे केले जातील। पावसावरती आधारित 60% पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या तालुक्यामधली गावं, नैसर्गिक शेती करणारी जी काही विकसित असलेली गावं, वॉटरशेड डेव्हलपमेंटच्या अंतर्गत 20 वर्ष घेतलेले पाणलोट क्षेत्र, अशा प्रकारची जी काही गावं आहेत अशा गावांची याच्या अंतर्गत निवड केली जाते। मित्रांनो, याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर लाभार्थ्याची निवड करण्यासाठी सुद्धा काही सूचना दिलेल्या आहेत। तो राज्यातील शेतकरी असावा, त्याचा बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असावं, परत त्याच्यामध्ये लाभार्थी सध्याच्या प्रचलित पीक पद्धतीमध्ये बदल करून शेती करण्यासाठी उत्सुक असावा, त्याच्याकडे ॲग्रिस्टॅगचा फार्मर आयडी असणं बंधनकारक आहे। अशा प्रकारच्या लाभार्थ्यांच्या निवडीसाठी सुद्धा या ठिकाणी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर प्रति शेतकरी प्रति कुटुंब या योजनेच्या अंतर्गत जास्तीत जास्त 30,000 रुपयाच्या मर्यादेमध्ये अनुदान दिलं जातं। अनुदानाकरता लाभार्थी शेतकऱ्याची जमीन धारणा, शेतीचं क्षेत्र याचं बंधन नसून अनुदानाची रक्कम सर्व शेतकऱ्यासाठी त्यांच्या जमीन धारणा विचारात न घेता एक समान असणार आहे, म्हणजे कमाल मर्यादा या योजनेच्या अंतर्गत 30,000 रुपयाची असणार आहे। आता याच्यामध्ये काय काय बाबी ऍड करण्यात आलेल्या आहेत तर शेती पिकं, ज्याच्यामध्ये पौष्टिक तणधान्य, गळीत धान्य, कडधान्य, भाजीपाला, चारा पिकं। आता एकात्मिक शेती पीक पद्धतीमध्ये या शेती पिकाबरोबर पशुधन दिलं जातं, जसं दुभती गाय असेल, म्हैस असेल, 10 शेळ्या असतील, मेंढ्या असतील, 50 कोंबड्या असतील, किंवा जे काही फलोत्पादन झाडं याच्यामध्ये फळपिकं, कृषी वानिकी, शेतीपूरक उपक्रम पण आहेत। मुरघासचं युनिट, याच्यामध्ये 10 मुरघास बॅग, चापकटर, वजन काटा, मत्स्योत्पादन युनिट, भात शेतीमध्ये मत्स्योत्पादन, मधुमक्षिका पालन, गांडूळ खत निर्मिती, याचप्रमाणे क्षमता बांधणीच्या अंतर्गत मनुष्यबळ विकास, त्याच्यामध्ये जे काही CRP असतील, SHG असतील, यांच्या अंतर्गत देखरेख आणि क्षमता बांधणी, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बाबी याच्या अंतर्गत राबवल्या जातात आणि याच्यामध्ये कमाल मर्यादा जी आहे ती 30,000 रुपये अनुदानाची आहे। याच्या अंतर्गत प्रत्येक एकात्मिक शेती पद्धतीच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या बाबी कोणत्या बाबीबरोबर जोडून दिल्या जाऊ शकतील, शेतकऱ्यासाठी याचं अनुदान कशा प्रकारे दिलं जाईल, याच्या सर्व मार्गदर्शक सूचना 2025-26 मध्ये निर्गमित करण्यात आलेल्या आणि याच मार्गदर्शक सूचनाच्या अधीन राहून ही योजना राबवली जात आहे आणि याच योजनाचे अर्ज आता महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करता येणार आहे। आता मग बरेच जण म्हणतील जिल्हे तर सर्व आहेत, मग आमचं गाव आहे का? तुमच्या गावामधून जर तुम्ही ज्या गावामधून ॲग्रिस्टॅगची नोंदणी केलेली, आपला फार्मर आयडी जनरेट केलेला आहे, त्या गावामध्ये जर ती योजना असेल तर तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती अर्ज करताना त्याच्या बाबी निवडाची ऑप्शन येणार आहे। आता तुम्हाला जर त्या कार्यक्षेत्रामध्ये गाव नसेल तर ती बाब निवडता येणार नाही, त्याच्यामुळे जी गावं याच्या अंतर्गत आहेत त्या गावातील शेतकरी याच्यामध्ये बाबी निवडू शकतात। फार्मर स्कीमवरती लॉग इन करा, लॉग इन करून आपला फार्मर आयडी टाका, कोरडवाहू क्षेत्र विकासच्या बाबी निवडावरती क्लिक करा आणि जर अर्ज करण्यासाठी ओपन असेल तर समजून घ्या की आपलं गाव आहे, कारण प्रत्येक उपविभागातून 2 गावं याच्यामध्ये आहेत, त्याच्यामुळे गावं आणि गावाची यादी ही तरी आपल्याकडे सध्या तरी उपलब्ध नाही। जुनी यादी आहे, परंतु यावर्षी नवीन गावं काही याच्यामध्ये ऍड केलेली आहेत,
तर आपण आपल्या फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती लॉग इन करून आपलं गाव आहे का पाहू शकता आणि असेल तर या बाबींचा लाभ घेऊ शकता। मार्गदर्शक सूचनाची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। आपल्याला जर मार्गदर्शक सूचना पाहिजे असतील तर त्या सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता। धन्यवाद।